हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तुमच्यासाठी काही करू का, ती त्याला विचारते. नको असू देत. अंजली डोळे मिटून त्याच्या मिठीत राहते. अंकुश तिला कुरवाळत शांत आपल्या विचारात होता. अंजलीला त्याच्या मिठीतच झोप लागून जाते. अंकुश हळूच तिला बाजूला करून अलगद उचलतो आणि तिच्या बेडरूममध्ये नेऊन चिऊच्या बाजूला झोपवतो. दोघींना शांत झोपलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो बाहेर येऊन पहिल्यांदा मॉमला कॉल करतो. तिकडची परिस्थिती विचारतो. थोडा वेळ बोलून फोन ठेवतो. मग लगेच डॅडला कॉल करतो. तेही अंकुशचा कॉल पाहताच लगेच उचलतात. हॅलो डॅड. हां बेटा, बोल. तिथं सगळं ठीक ना? अंजली आणि डॉल कशा आहेत रे? ते आपुलकीने दोघींची चौकशी करतात. हो, त्या दोघी ठीक आहेत, झोपल्या आहेत. मॉमने सांगितलं तुम्ही बाहेर आहात म्हणून कॉल केला. अंकुश जास्त विषय न वाढवता त्यांना विचारतो. हो, मी जरा साहिलसोबत आहे. बाहेर भेटणार होतो, पण मग आम्ही ऑफिसमध्येच भेटायचं ठरवलं, ते त्याला सांगतात. आणि त्यानंतर डॅड, सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? अंकुश काळजीने विचारतो. अरे, मीडियामुळे थोडा त्रास झाला, पण आता सिच्युएशन हँडल झाली, डॅड त्याला सांगतात. आणि त्यानंतर तुम्हीही थोडी काळजी घ्या. मी आता थोड्या वेळात निघतो. तुम्ही साहिलला सांगा बंगल्याची सिक्युरिटी टाईट करायला. मी आपल्या बंगल्याची पण सिक्युरिटी वाढवून घेतो. अंकुश त्यांना सांगतो. हो, मी बोलतो त्यांच्याशी. आता आम्ही पुढचा प्लॅन डिस्कस करतोय. साहिलने तुला सांगितलंच असेल, शकीलची माणसं किडनॅपरला शोधत आहेत, डॅड त्याला सांगतात. हो डॅड, झालं, आमचं बोलणं झालं. तेच, आता आपल्याला अशा माणसाची गरज आहे जो यात आपली मदत करेल. कोण? मेहता? राघवन अध्यक्ष. अरे पण तो तर. यस डॅड, आय नो. तो आपला कॉम्पिटिटर आणि शत्रू आहे. त्यानेच आपल्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन लीक केलेली. सगळं माहिती आहे डॅड, पण आता यात आपल्याला तोच मदत करू शकतो. अंकुश समजावतो. अंकुश, मला तो माणूस आपल्याला का मदत करेल असं वाटतंय, आणि पण स्पष्ट सांगतो, तो माणूस विश्वासाच्या लायकीचा नाही. त्याचे किती काय धंदे असतील हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती आहे. पैशापेक्षा त्याला काही दिसत नाही. मग हा लोचट माणूस आहे पैशाला. मग तरी तू असा विचार करतोयस? डॅड नाराजीने बोलतात. डॅड, एकतर तो आपला कॉम्पिटिटर आहे आणि दुसरं म्हणजे तो बिझनेस वर्ल्डमधला आहे. आपण सहज त्याची मदत घेऊ शकतो. शकीलला थोडासाही डाऊट येणार नाही. आपण सहज त्याला मात देऊ. अंकुश स्वतःचा निर्णय योग्य असल्याचं पटवून देतो. अंकुश, तू बोलतोयस ते बरोबर आहे बेटा, पण एक संकट सोडवण्यासाठी दुसऱ्या संकटाला आमंत्रण देणं कितपत योग्य आहे? मला वाटतं तू नीट विचार कर या बाबतीत. अजून दुसरा कुणीतरी नक्की असेलच. आपण थोडा विचार केल्यावर सापडेल आपल्याला. ठीक आहे डॅड, आपण ह्यावर विचार करूयात. अंकुश विचार करत सोफ्यावर बसलेला होता. कोणाचा कॉन्टॅक्ट आपण वापरू शकतो? 2 तासांनी चिऊ झोपेतून उठून बाहेर येते. अंकुश लॅपटॉप घेऊन काम करत बसलेला असतो. डॅड, ती आळसावलेल्या आवाजात त्याला हाक देते. आणि त्यानंतर, यस बच्चा, उठलीस तू? तो तिला पाहत विचारतो. चिऊ म्हणाली. कम. तो लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवत तिला जवळ घेतो. झाली झोप माझ्या डॉलची? अंकुश तिचे विस्कटलेले केस नीट करत विचारतो. मला भूक लागली. मम्मा झोपली आहे ना? ती निरागसपणे बोलते. काय खाणार तू? आणि त्यानंतर, मला मॅगी पाहिजे. ओके, पण आपल्याकडे आहे का मॅगीचे पॅकेट्स? अंकुश बोलतो. सिया छोटे तोंड करून त्याच्याकडे बघते. ओके, अशी बघू नको, मी करतो काहीतरी.
तोपर्यंत तू फ्रेश हो, जा लवकर. अंकुश तिचा छोटा चेहरा बघून बोलतो. तुम्ही फ्रेश करा ना मम्मासारखं. ती झोपेतच त्याच्याशी बोलत होती. ओके चला लाडूबाई. तो तिला त्याच्या रूममध्ये नेऊन फ्रेश करून बाहेर आणतो. किचनमध्ये जात चिवला किचन टॉपवर बसवून मॅगी बनवण्यासाठी पाणी बॉईल करायला ठेवतो. त्याने वॉचमनला सांगून चिव येईपर्यंत मॅगी मागून घेतली होती. तुला माहिती मॅगी कशी बनवतात? अंकुश सहज तिला विचारतो आणि त्यानंतर हो, मी मम्मा बनवते तेव्हा तिच्या जवळच असते. आणि त्यानंतर ओके, वेजीस टाकते मम्मा त्यात? कधी कधी, चिव म्हणाली. आणि त्यानंतर ओके, मग आपल्याकडे फ्रेश वेजीस आहेत तर आपण आज वेजीस पण टाकूया, चालेल ना? अंकुश फ्रीजमध्ये मटार गाजर बघून विचारतो. अंकुश चिवशी बोलत भाज्या कट करून त्या धुवून बॉईल व्हायला ठेवतो. चिवू रोज मम्माला किचनमध्ये बघायची. आज डॅडला बघत होती. त्या दोघांचं गप्पा करत मॅगी बनवणं सुरू होतं. चिवला बाजूला नाही बघून अंजलीची झोप उडालेली. ती शोधत बाहेर येऊन बघते तर त्या दोघांना बघून चेहऱ्यावर हसू आलं. मला एकटीला सोडून काय चालू आहे दोघांचं? अंजली किचनच्या डोअरजवळ उभी राहून हाताची घडी घालत दोघांना विचारते. मम्मा, मला भूक लागलेली. तू झोपली होतीस ना, म्हणून मी डॅडला सांगितलं. डॅड मला मॅगी बनवून देत आहेत. चिऊ निरागसपणे अंजलीला सांगते. माझी बेबी किती केअर करते मम्माची. अंजली तिला जवळ घेते. अंकुशने अंजली आणि त्याच्यासाठी कॉफी बनवून घेतली. चिवताईची डॅड स्पेशल मॅगी तयार होती. अंजलीने चिवची मॅगी एका प्लेटमध्ये काढून बाहेर डायनिंग टेबलजवळ घेऊन आली. मम्मा टेस्ट कर ना, एकदम यम्मी झाली आहे मॅगी. चिव खुश होऊन अंजलीला सांगते. बघू. चिव अंजलीला एक स्पून मॅगी भरवते. खूप यम्मी आहे. पण डॅडने फक्त त्यांच्या डॉलसाठी केली. मम्मासाठी? अंजली सॅड फेस करत बोलते. काय पाहिजे डॉलच्या मम्माला? अंकुश गालावर हात ठेवून मुद्दाम निरागस चेहरा करत अंजलीला विचारतो. काही नको आता. मस्केबाजी. माझे तर कोणीच लाड करत नाही. अंजली खोटं खोटं रुसायचं नाटक करते. डॉल लवकर इथे ये, आपण मम्माचे लाड करूया. ये लवकर इथे. अंकुश तिला आपल्याकडे बोलवतो. सिया लगेच अंकुश जवळ जाते. तो तिला उचलून घेत अंजलीच्या मांडीवर देतो. रेडी बच्चा? यस. चू हसत ओरडते. दोघेही एकदम अंजलीच्या गालावर किसेस करतात. वी लव्ह यू मम्मा. अंकुश आणि डॉल एकत्र ओरडतात. मम्मा लव्ज यू टू बच्चा. अंजली चिवच्या गालावर किस्सी देते. अरे, चिवच्या डॅडला पण किस्सी पाहिजे. डॅडला ठेंगा. अंजली अंकुशला ठेंगा दाखवत चिडवते. चिव तोंडावर हात ठेवून अंकुशकडे हसत होती. तुला खूप हसायला येते हां डॉल? तुझ्या तर, म्हणत अंकुशचे चेअरवरून उठणार की डॉल लगेच पळायला लागते. तो तिच्या मागे तिला पकडायला धावतो. चिव ओरडत इथून तिथून पळत होती. अंजली कॉफी पीत हसत त्यांची मस्ती एन्जॉय करत होती. शेवटी अंकुश डॉलला पकडतोच. तिला गुदगुल्या करतो. डॅड बस बस, ती हसतच बोलते. खूप हसू येतं हा डॅडवर. नको ना डॅड, आता मम्मा. ती हळूच अंकुशला सांगते. तशी दोघांच्याही चेहऱ्यावर डेव्हिल स्माईल येते. दोघेही अंजलीकडे जायला निघतात. अंजलीला समजतं तसं ती पटकन उठून पळायला जाणार की अंकुश तिला एका हाताने पकडून गोल फिरवतो. चिवू उड्या मारत हसत होती. घरात तिघांचेही ओरडण्याचे हसण्याचे आवाज घुमत होते. तिथेही त्यांचा फॅमिली टाईम एन्जॉय करत होते. नंतर चिवला अंकुश जाणार हे समजल्यावर मॅडमचं छोटंसं तोंड झालेलं. रडायच्याच बेतात होती. पण अजून तरी पाणी बाहेर आलं नव्हतं. डॅड, मला नाही राहायचं इथे. मलाही घेऊन चल. मला घरी जायचंय.
आणि चिवचा हाच पहाडा चालू होता. अंकुश तिची समजूत काढत होता, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी रडणं सुरूच झालं. एरवी समजवलं तर समजून घ्यायची, पण ह्यावेळी ऐकतच नव्हती. अंकुशचं मदतीसाठी अंजलीकडे बघतो तर तिच्याही डोळ्यात पाणी. शोना नको ना राहू. तो चिवच्या डोक्यावर हात फिरवत तो अंजलीकडे बघतो. अंजली रडतच तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते. त्याच्याही डोळ्यात पाणी होतं. दुसरी वेळ होती ही जिथे तो स्वतःला एवढं हतबल समजत होता. डॉल, तू डॅडचं नाही ऐकणार. मी येणार लगेच. डॅडला इम्पॉर्टंट काम आहे म्हणून जावं लागतंय. अंकुश तिचे डोळे पुसत तिला समजावत होता. मला पण यायचे. मला तुम्ही घरी सोडून जा. मम्मा आणि मला इथे भीती वाटते. ती नाकवरती ओढत अंजलीला सांगते. अरे घाबरायचे काय शोना. तू आता भेटली ना इथे सर्वांना. सगळे किती लाड करत होते तुझे. तरी पण मला अजूची मोठ्या आजीची आठवण येते. मला घरी जायचे. इथे माझे फ्रेंड्स पण नाहीत. सिया छोटं तोंड करून बोलते. बरं मग मी एक काम करू. मी जाऊन अज्जू मोठी आजी दोघांना इथे घेऊन येतो. मग आपण सगळे मिळून मज्जा करूया. अंकुश तिला विचारतो. खरंच? सियाच्या डोळ्यात चमक येते. खरंच बच्चा. तू त्यांना रोहन काकाचं शेत दाखव. रिव्हर दाखव. आपण फिरायला पण जाऊया. मग पिकनिक काढूया. डॉल, डॅड, मम्मा, अज्जू, आजी, आजोबा सगळी फॅमिली जाऊया. अंकुश ती कन्व्हिन्स होते बघून पटकन बोलतो. नक्की. आता कुठे थोडी स्माईल चेहऱ्यावर पसरत होती. यस बच्चा नक्की. कधी जायचे आपण? चू क्यूट चेहरा करत विचारते. लवकरच. मी आधी सगळ्यांना इथे घेऊन येतो. मग आपण सगळे मिळून ठरवूया. पण त्यासाठी मला माझं कामही बघावं लागेल. नाहीतर प्रॉब्लेम होईल ना. आणि मग माझे डॅड, तुझे आजोबा ओरडतील मला. तुला चालेल का? आणि जर त्यांना खूप राग आला आणि आपली पिकनिक त्यांनी कॅन्सल केली तर? अंकुश मुद्दाम घाबरून तिला विचारतो. नाही नाही, आपण जायचं पिकनिकला. डॉल हट्ट करत पाय आपटते. हो हो ना. मग मला काम करावं लागेल. मी लवकर जाऊन लवकर येतो. चालेल? तू रडणार नाही ना? अंकुश हळूच तिला विचारतो. ती कशी रिॲक्ट करेल ह्याचं टेन्शनच आलं होतं. नाही, मी मम्माला सांगते. पण तुम्ही लवकर या. नाहीतर मी बोलणार नाही तुमच्याशी. डॉल तोंड फुगून हाताची घडी घालून बोलते. पक्का प्रॉमिस? डॅड लवकर येणार? अंकुशला ती खूपच गोड वाटते. गोबरे गोबरे गाल फुगून हट्ट करणारी. अंकुश तिला जवळ घेत तिचे गाल ओढत तिच्या गालाची किस्सी घेतो. ती हसत त्याच्या मिठीत शिरते. गुड गर्ल. अंकुश डॉलला समजावून थोड्या वेळाने अंजलीकडे जातो. अंजली शांत बाल्कनीत उभी होती. अंजली? अंकुश तिला आवाज देत तिच्या बाजूला उभं राहतो. अंजली काहीच रिस्पॉन्स देत नाही. अंजली बोलणार नाही का आता माझ्याशी? अंकुश तिचा एक हात हातात घेत विचारतो. अंजली काही न बोलता रडतच त्याच्या मिठीत शिरते. ए बेडाबाई, एवढं रडायला काय झालं? अंकुश प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवत विचारतो. हे सगळं माझ्यामुळे होते. तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतोय. मीच जर नसते. अंजली पुढे बोलतच असते की अंकुश तिला मिठीतून बाजूला करतो. अंजली? अंकुश तिच्यावर ओरडतो. तुला किती वेळा समजवलं आहे. तू आम्हाला सगळ्यांना हवी आहेस. उगाच काही बोलू नकोस. तुझ्यासाठी आम्ही काही करू, कारण तू आमची आहेस. प्रेम करतो आम्ही तुझ्यावर आणि माझा जीव आहेस. त्यामुळे स्वतःला बोलणं बंद कर. तुझा काहीच दोष नाही यात. अंकुशचा चेहरा ओंजळीत पकडत तिला बोलत तिचे डोळे पुसतो. अंजली त्याची मिठी अजून घट्ट करत रडते. अंजली बस आता. किती रडणार आहेस? अजून किती त्रास करून घेणार आहेस? माझी डॉल बघ किती शहाणी आहे. समजवलं की लगेच समजून घेते. नाहीतर तू रडूबाई नुसती. अंकुश मुद्दाम तिला चिडवतो.
मी रडूबाई, मी रडूबाई. अंजली त्याच्या मिठीतून बाजूला होत थोड्या रागातच त्याला विचारते. हो, तूच रडूबाई. जरा काही झालं की नुसती रडायला लागते. अंकुश तिचे डोळे पुसत बोलतो. जा, बोलायचंच नाही आहे हे तुमच्याशी. अंजली त्याचा हात झटकत जात असते की तो लगेच तिचा हात पकडतो. पण ही रडूबाई मला खूप खूप आवडते. आय लव्ह यू रडूबाई. अंकुश तिचा हात पकडून ठेवत मागून मिठीत घेत तिच्या खांद्यावर मान ठेवत हळूच तिला मानेजवळ किस करतो. अंकुश काय करताय? अंजली त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने शहारून गेली होती. प्रेम करतोय माझ्या रडूबाईवर. अंकुश तिच्या गालावर किस करत हसत बोलतो. मी रडूबाई नाही आहे. तुम्ही उगाच चिडवू नका मला. कधी कधी येतं मला रडू. तेव्हा सिच्युएशन तशी असते. तुम्हाला माहिती आहे का, जी लोक जास्त रडतात ती खूप सेन्सिटिव्ह असतात. अंजली लटक्या रागात त्याला बोलते. हो का? पण मी तर ऐकलं होतं की ती लोक एक नंबरची नाटकी असतात. त्यांना फक्त रडायचंच माहिती असतं. एक मिनिट, म्हणजे तू आता मान्य केलंस की तू जास्त रडतेस? अंकुश गालात हसत तिला विचारतो. मला तसं नव्हतं म्हणायचं. अंजली नजर चोरते. हे बघ, आता तूच मान्य केलंस. आता बॅकआउट नाही करायचं. जे आहे ते आहे. तू आहेसच रडूबाई. अंकुश मुद्दाम तिची मज्जा घेत तिला चिडवण्याचं काम करतो. अंजली बारीक डोळे करून अंकुशकडे बघत होती. तुला माहिती ह्या रडणाऱ्या लोकांना अजून काय बोलतात? काय? अंजली कपाळावर आठ्या घालत विचारते. रडकी लोक ना शेंबडी असतात म्हणत अंकुश तिचे एक्सप्रेशन बघत होता. तिला तो काय बोलला हे प्रोसेस व्हायला थोडा वेळच लागला. शी, तुम्ही ना गेला आता, म्हणत अंजली त्याला मारायला जाणार की अंकुश तिथून पळ काढत रूममध्ये पळत सुटतो. मी रडूबाई, मी शेंबडी, आणि काय होतं ते मी रोतलू, मी नाटकी. अंजली तिच्या हातात येतील त्या कुशन त्याला फेकून मारते. अंकुश हसत तिचे मार चुकवत होता. ते त्याला कुशनने मारायला जाणार की तो पटकन तिचं लक्ष नाही बघून स्वतःवर खेचतो आणि दोघे बेडवर पडतात. अंजली घाबरून डोळे मिटून घेते. अंकुश अलगद तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करतो. अंजली डोळे उघडणार त्याआधीच अंकुश गोल फिरत तिला स्वतःच्या खाली घेतो. अंजली न कळून त्याच्याकडे बघते तर त्याची नजर तिच्यावरच स्थिर होती. अंकुश. अंजली हळूच त्याला आवाज देते. तो तिच्या ओठांवर बोट ठेवत तिला शांत राहायला सांगत तिचा चेहरा न्याहाळत होता. अंजलीही त्याच्याकडे बघत होती. त्याच्या ओठांवर तिची नजर गेली तसं तिने त्याचा टी-शर्ट पकडून त्याला स्वतःवर खेचलं. अंकुश गोंधळून गेला होता आणि तेवढ्यातच अंजलीने त्याच्या ओठांचा चावा घेत किस केली आणि लगेचच मागे होत त्याच्याकडे बघत होती. अंकुश ओठांना हात लावत थोडे रागाने तिच्याकडे बघतो. अंजली त्याच्याकडे बघत हसत होती. जान, खूप मोठी चूक केलीस तू. आता मी तुला सोडत नाही, म्हणत अंकुश तिचे दोन्ही हात पकडून ठेवतो. सॉरी, परत नाही करणार. अंजली हात सोडण्याचा प्रयत्न करत होती. आता नाही मी सोडणार, म्हणत अंकुश तिच्या गळ्यावर छोटे छोटे किस करत होता. अंजली हसत त्याचा स्पर्श अनुभवत होती. थोड्या वेळाने अंकुश बाजूला होतो. तिच्या ओठांवर किस करतो. अंजलीही त्याच्यात धुंद होत होती. अंकुशने तिला आणखीन जवळ घेतलं. तो तिला हळूवार किस करत होता. हळूहळू त्याची केस पॅशनेट होत गेली. अंजलीचे हात त्याच्या पाठीवर फिरत होते. तिला श्वास घ्यायला त्रास होतो हे जाणवताच अंकुश बाजूला झोपतो. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. अंजली लाजून उठून बसते. तिचे विस्कटलेले केस वरती बांधत होती की अंकुश तिचा हात पकडतो आणि नाही म्हणून मान हलवतो. मी ना आजच आऊ आणि मॉमशी बोलणार आहे. त्यांना सांगणार आपल्या लग्नाचा लवकर मुहूर्त काढायला. मला माझ्या बायकोसोबत राहायचं आहे.
अंकुश तिला मागून मिठीत घेतो. हो का? पण तुम्हाला तर घाई नव्हती ना? अंजली मान त्याच्याकडे करत विचारते. हो, पण आता झाली आहे. अंकुश हळूच तिच्या मोकळ्या पाठीवर किस करतो. अंजली लगेच अंग चोरून घेते. अंकुश, त्यासाठी तुम्हाला घरी जावं लागेल. अंजली स्वतःला शांत करत त्याला बोलते. काळजी घ्या दोघी. तुझा न्यू फोन आहे तुझ्याकडे. सिम पण ॲक्टिव्हेट झालं असेल. आमचे सगळ्यांचे नंबर सेव्ह केले आहेत. त्यात कॉल कर काही वाटलं तर. अंकुश तिला बोलतो. चिव. त्यानंतर इकडे तिला समजवलं आहे. ओके, ठीक आहे. तुम्ही निघा मग लवकर. उगाच उशीर नको. अंजली त्याच्या काळजीने बोलते. हो. अंकुश तिच्या कपाळावर किस करत तिला मिठीत घेतो. अंकुश चिवला बाय करून निघून जातो. घरी गेल्यावर आधी डॅडशी बोलून त्याच्या डोक्यातलं एक नाव सजेस्ट करतो. त्याच्या डॅडलाही हे नाव पटतं, पण आधी त्या व्यक्तीला भेटून मगच पुढच्या गोष्टी ठरवू असं बोलून अंकुश त्या व्यक्तीला लगेच उद्याच बोलून घेतो. साहिललाही कल्पना देतो. दुसरीकडे शकीलची माणसं त्या किडनॅपरचा शोध घेत होती, पण त्याच्या हाती काहीच माहिती लागली नाही. शकीलचा त्यामुळे संताप होत होता. मायाला त्याने उद्याच्या उद्या मला माहिती पाहिजे, नाहीतर परवाचा दिवस तुझा शेवटचा अशी धमकीच दिली. त्यामुळे माया त्याला पूर्ण जोर लावत होता त्या किडनॅपरची माहिती मिळवायला. दुसऱ्या दिवशी सकाळी आऊ अंकुशला भेटायला त्याच्या रूममध्ये येतात. अंकुश नुकताच अंघोळ करून बाहेर येऊन त्याचं आवरत होता. आऊ, अगं तू कधी आली? अंकुश केस पुसत आऊंना विचारतो. अरे 5 मिनटं झाली. म्हटलं तुझ्याकडून अंजली आणि परीराणीची खबरबात घेऊया. बऱ्या आहेत ना रे दोघी? हो आऊ, ठीक आहेत. डॉल मागे लागलेली ग. अंकुश त्यांच्या पुढ्यात बसून टॉवेल त्यांच्या हातात देत निवांत बसतो. बिचारी पोर, एवढूशा वयात किती सहन करावं लागतंय तिला. आऊ त्याचे केस पुसत चिवबद्दल हळहळ व्यक्त करतात. हो ग आऊ, पण दुसरा पर्याय कुठे आहे? लवकर सगळं ठीक होऊ दे. आऊ, मला बघवत नाही ग. असं त्यांना आपल्यापासून लांब ठेवायचं. ते सगळे ठीक होईल तेव्हा होईल, पण मला त्या आपल्यासोबत हव्या आहेत. अंकुश हताश होत बोलतो. हो राजा, समजतंय मला, पण तुम्हीच त्यांच्या भल्यासाठी तिथं ठेवलं आहेत ना दोघींना. आऊ त्याची समजूत काढतात. हो ग आऊ, पण तू बघायला पाहिजे होतं. मी निघताना दोघींच्या डोळ्यात पाणी होतं. माझा पायही निघत नव्हता तिथून. अंकुश तो प्रसंग आठवत बोलतो. अरे पण आऊ, मी एक डिसिजन घेतलाय. आपण त्या दोघींना इथे आपल्याकडे ठेवू. आऊ बोलायच्या आधीच अंकुश त्याचा डिसिजन सांगतो. अंकुश, हे त्यांचंच घर आहे. त्या कधीही इथे राहू शकतात. आणि मी काय मागासलेल्या विचारांचीही नाही की लग्न झाल्याशिवाय एका घरात राहू शकत नाही वगैरे. माझा तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. पण तुम्ही काही ठरवूनच तेव्हा त्या दोघींना दुसरीकडे ठेवायचा निर्णय घेतला असेल ना. आऊ त्याचं म्हणणं समजून घेत प्रश्न विचारतात. हो आऊ, पण असं अजून किती दिवस चालणार आहे? मी अंजलीशी लवकरात लवकर लग्न करायचं म्हणतोय. अंकुश, मला आनंदच आहे, पण असं भावनेच्या भरात डिसिजन घेणं म्हणजे वेडेपणा होईल. अंजलीची तिच्या बाबांची पण काही स्वप्न असतील. तू असं का नाही करत? तू तिच्या बाबांशी साहिलशी बोलून बघ, त्यांचं मत घे. अंकुशचा अधीरपणा बघून आऊ त्याला सल्ला देतात. साहिल आज भेटेल तेव्हा बोलून बघतो. हो, पण घाई नको, विचारपूर्वक कर सगळं. आऊ त्याला समजावतात. हो आऊ, थँक्यू. तू नेहमी मला समजून घेतेस. हो ना, मग आता माझ्या नातसुनेला फोन लावून दे, मला बोलायचं आहे. हो, लगेच देतो. अंकुश लगेच अंजलीला व्हिडिओ कॉल लावून देतो. आऊकडे देतो. अंकुशचा कॉल बघून अंजली लगेच उचलते.
हॅलो, गुड मॉर्निंग. अंजली अंकुश समजून एकदम आनंदात विश करते. गुड मॉर्निंग बेटा, कशी आहेस? परीराणी कुठे आहे आमची? आऊ प्रेमाने विचारतात. आऊ, मी ठीक आहे. चिऊ नाश्ता करते. तुम्ही कशा आहात? सगळे ठीक आहेत ना? अंजली ही त्यांना स्माईल करत विचारते. मी आणि बाकी सगळेही ठीक आहेत. तू काळजी घे स्वतःची. इथली काळजी करू नको. आऊ तिला सांगतात. हो आऊ, लवकर घरी ये बेटा आता. अंजली शांत होऊन जाते. काय बोलणार होती ती? स्वतःच्या मर्जीने थोडी गेली होती तिथे. तिलाही सर्वांसोबत राहायचं होतं. तिलाही त्यांची खूप आठवण येत होती. पण तिचेही हात बांधले गेले होते. ए बाळा, शांत का झाली? अंजली, मला माहीत आहे तुझी काय अवस्था असेल ते. तू एकटी नको समजू स्वतःला. आम्ही सगळे कायम तुझ्यासोबत आहोत आणि सगळं लवकरच ठीक होईल. आऊ तिला धीर देतात. हो आऊ. अंजली स्वतःला सावरत छोटी स्माईल करते. थोडा वेळ त्या दोघी बोलत होत्या. नंतर आऊंची परीराणीही त्यांना जॉईन झाली. चिऊ त्यांना सगळ्या तिथल्या गमती सांगत होती. डॅडचं प्रॉमिसही सांगितलं. तेव्हा मात्र अंजली आणि आऊ थोड्या गोंधळल्या, पण लगेच स्वतःला सावरून दुसरा विषय काढला. बोलून झालं तसं अंकुश आणि आऊ खाली येतात. अंकुश नाश्ता करून डॅडसोबत ऑफिसला निघून जातो. डॅड, आता वेळ आली आहे आपला हुकुमाचा एका वापरायची. जसं की आपलं काल बोलणं झालंय. अंकुश त्याच्या डॅडच्या केबिनमध्ये येत निवांत खुर्चीवर बसत बोलतो. अरे ते सगळं ठीक आहे, पण आता पुढचा प्लॅन काय आहे तुझा? प्लॅन सिम्पल आहे डॅड, म्हणत अंकुश त्यांना सगळा प्लॅन सांगतो. पण थोडं सांभाळून. जे काही कराल ते पूर्ण काळजी घेऊन. डॅड त्याला सावधपणे वागण्याचा सल्ला देतात. येस डॅड, मी बाजीला सगळं व्यवस्थित समजवलं आहे. आता मी वाट बघतोय ही माहिती शकीलपर्यंत कधी पोहोचते ह्याची. एकदा का त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली की आपला प्लॅन सुरू. अंकुश बोलतो. ऑल द बेस्ट. सगळं तुझ्या मनाप्रमाणेच होईल. यस डॅड. थोड्या वेळाने साहिल अंकुशला येऊन भेटतो. अंकुश, सॉरी यार, थोडं अर्जंट काम होतं त्यामुळे उशीर झालाय. साहिल दिलगिरी व्यक्त करत अंकुशला बोलतो. अरे इट्स ओके, बस ना. अंकुश दोघांसाठी कॉफी मागवतो. दोघांच्या पहिल्या नॉर्मल गप्पा होतात. नंतर अंकुश त्याला त्याच्यात आणि डॅडमध्ये झालेलं बोलणं, त्याच्या डिसिजनबद्दल सांगतो. म्हणजे आता वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. साहिल विचारात हरवत बोलतो. एक दिवस वाट बघू. अंजली आणि चिवशी बोलणं झालं. खुश दिसली. तिकडची सगळी गंमत सांगत होती. साहिल त्याचं झालेलं बोलणं अंकुशला सांगत बोलतो. आऊ ही बोली सकाळी त्यांच्याशी, पण काल मी निघणार हे कळलं तेव्हा हट्ट करत होती रे, मला ही घरी घेऊन चला म्हणून. त्यांना असं तिथे ठेवून यायला जीवावर आलं होतं माझ्या. अंकुश वाईट वाटून बोलतो. समजू शकतो रे मी, पण आपण त्यावेळी तो डिसिजन कसा घेतला हे आपल्यालाच माहिती. मी विचार करतोय आज त्यांना भेटायला जाईल. साहिल पण काळजी वाटून बोलतो. हो जाऊन भेट. मला आज आणि उद्या जमणार नाहीये. तुला जमत असेल तर राहा तिथे. अंकुशही साहिलला बोलतो. बघतो. साहिल, एक बोलायचं होतं. अंकुश कचरत बोलतो. अरे विचारतोयस काय त्यात, बोल ना. आधी तू माझं पूर्ण ऐकून घे, मग रिॲक्ट कर. ओके बोल. मला वाटतं मी लवकरात लवकर अंजलीशी लग्न करावं आणि तिला इथे घेऊन यावं. आपण दोघीही मिळून आता जशी तशी काळजी घेतली तशी पुढेही घेऊ. पण तिला असं आपल्या सगळ्यांपासून लांब ठेवणं पटत नाही आहे. आपण तर प्रयत्न करतच आहोत त्या शकीलला अडकवायचा, आणि असं घाबरून आपण तिला आपल्यापासून किती दिवस लांब ठेवणार ना. म्हणून मी ते. अंकुश त्याच्या मनातलं सगळं सांगतो. बरोबर आहे तुझं,
पण आता तू जो प्लॅन मला सांगितला आहेस त्यात आपल्याला अंजलीची मदत लागणार आहे ना? मग साहिल त्याला मनातली शंका विचारतो. हो, तेही आहे माझ्या डोक्यात. आपण तिचा रोल झाला की आपण तिला घरी घेऊन येऊ. नाही म्हटलं तरी तिला असं एकटीला तिथं ठेवणं ही रिस्की वाटतं मला. आपण व्यवस्थित खबरदारी घेतली आहे, पण तरी तू बोल ना, तुला काय वाटतं? अंकुश आतुरतेने विचारतो. साहिल मस्त ऐटीत बसून त्याचं म्हणणं ऐकून घेत गालात हसत होता. त्याची बेचैनी तळमळ समजत होती. त्या दोघांनी मिळून जरी अंजलीला तिथे ठेवायचा निर्णय घेतला असला तरी तो निर्णय घेताना कसा बरोबर आहे हे जेवढ्या तळमळीने अंकुशने त्याला समजवलं होतं तेवढ्याच तळमळीने तो आज समजावत होता. झालं तुझं बोलून? मला वाटलं अजून आहे. साहिल गालात हसत मुद्दाम त्याला विचारतो. हो, म्हणजे ते. अंकुश साहिलकडे बघतो आणि त्याला समजतं की तो मस्करी करतोय आपली, म्हणून तो शांत होतो. समजतंय सगळं. अंजलीला सोडून आता राहवत नाही आहे ना? समजतंय तुझी बेचैनी. तुझ्या वागण्यात, तुझ्या आवाजात बोलतो. हां, मी बाबांशी. साहिल त्याला चिडवतो. हां, मी तुला तेच बोलणार होतो. माझ्या घरी मी बोलतो. तू बाबांशी आणि माईंशी बोलून घे तेवढं. अंकुश त्याचं चिडवणं इग्नोर करत बोलतो. डोंट वरी, मी बोलतो. सांगतो त्यांना. नवरोबा उतावळे झाले आहेत आमचे. लवकरात लवकर मुहूर्त बघा म्हणून. साहिल त्याला चिडवायचा एक चान्स सोडत नव्हता. हो का? तसं तर बाबांशी मीही बोललं पाहिजे मेघाबद्दल घरी. अंकुशही मग आयती मिळालेली संधी कशी सोडणार, म्हणून तो त्याला ऐटीत भुवया उंचावत साहिलला विचारतो. साहिल त्याच्याकडे शॉक होऊन बघतो. काय झालं सालेसाहेब? एवढे शॉक होऊ नका. आपल्या बहिणीबाईची कृपा. अंकुश डोळे मिचकावत साहिलला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. साहिल गालावरचा ब्लश लपवण्याचा प्रयत्न करत होता. मग कधी जायचे मागणी घालायला मेघाच्या घरी? अंकुश गालात हसत विचारतो. लवकरच, साहिल म्हणाला. तेवढ्यात मेघा नॉक करून अंकुशने सांगितलेल्या फाईल्स आत घेऊन येते. अरे मेघा, ये बस ना. अंकुश मुद्दाम साहिलकडे बघत जोरात बोलतो. काय झालं? ह्या तुम्ही मागवलेल्या फाईल्स. अंकुश इतक्या एक्साइटमेंटने बोलतो की मेघा गोंधळून जाते. तिचं पहिलं तर साहिलकडे लक्षच नव्हतं गेलं. जसं लक्ष गेलं तिने साफ इग्नोर केलं. नाही सर, मी थांबते बाहेर. मेघा एक नजर साहिलकडे बघत अंकुशला बोलते. अगं बस ग, काम होत राहील. साहिल आलाय, थोड्या गप्पा करू. अंकुश सहज बोलतो. नाही सर, माझीही कामं पेंडिंग आहेत. तुमची साईन झाली की मला बोलवा ना, मी बाहेर थांबते. साहिल सरांचं खूप बिझी शेड्यूल असतं. ते एवढा वेळ काढून आले तुमच्यासाठी, तर उगाच तुम्हाला डिस्टर्ब नको. मेघा साहिलकडे बघत खोचकपणे बोलते. अगं डिस्टर्ब काय त्यात? आम्ही नॉर्मलच गप्पा मारत होतो. अंकुशला तिचं वागणं थोडं विचित्र वाटतं. तो शांतपणे तिला सांगतो. ओ, मला वाटलं मी उगाच तुमचा किमती वेळ घेते. अंकुश फाईल बघत हळूच नजर साहिलवर टाकतो. त्याला काय झालंय म्हणून नजरेनेच विचारतो. साहिल नंतर सांगतो म्हणत गुपचूप बसून राहतो. मेघा अंकुशकडे फाईल्स देऊन निघून जाते. काय रे, काय झालं? खूप चिडले वाटतं. त्यानंतर इकडे. अरे आपली चू ऑफिसला आलेली ना त्या दिवशी. आम्ही भेटणार होतो, तिच्या घरच्यांशी बोलायला लागणार होतो. ते ठरवायचं होतं, पण त्याआधीच तुझा फोन आला आणि आपण बिझी झालो. तिला कळवायला वेळ मिळालाच नाही. ते तिने समजून घेतलं, पण अंजलीला आपण सुरक्षित ठिकाणी ठेवलंय हे मी तिला सांगितलं नाही आणि मोठ्या आईकडून समजलं. आणि तिथपासून हा अबोला. खूप कॉल केले, भेटायचाही प्रयत्न केला, पण ऐकतच नाही आहे.
साहिल नकारार्थी मान हलवत सांगतो. एकदा इन्फॉर्म करायचं ना तू. आता मला कठीण दिसतंय तुझं. ह्या मुलींना एकदा राग आला ना की सहजासहजी जात नाही. अंकुश त्याला बोलत चेअरवर बसत फाईल ओपन करतो. अंकुश, असं नको बोलू यार. मी काय करू? तूच काही टिप्स दे ना. तिला कसं म्हणू ते समजत नाही आहे. अंजली आणि चिवसाठी घरी सगळे काळजीचं वातावरण आहे. माझंही मन थाऱ्यावर नाही. साहिल अंकुशकडे बघत उत्तर मागतो. हो साहिल, तुझं सगळं बरोबर आहे. पण ती आता तुझी प्रायोरिटी असणार आहे. ती पण काळजीत असेल ना. अंजलीबद्दल तू एकदा तिला इन्फॉर्म करायला हवं होतंस. ती तुझ्याकडूनच अपेक्षा करणार ना. अंकुश त्याला समजावतो. समजतंय रे. पण आता मला सोल्युशन हवं आहे. प्लीज काहीतरी सोल्युशन दे. बघ मित्रा, सोल्युशन सोपं आहे. तुम्हाला त्या दिवशी भेटता आलं नाही तर आत्ता घेऊन जा तिला डेटवर. सिम्पल आहे. तिथे तिला तुझं म्हणणं सांग. ती नक्की समजून घेईल. अंकुश त्याला सोल्युशन सांगतो. पण ती बोलत नाही आहे. ती डेटवर यायला तयार होईल का? त्यानंतर तू डेटची तयारी कर आणि ॲड्रेस मला सेंड कर. तिला तिथे कसं पाठवायचं ही जबाबदारी माझी. अरे पण अशी सिच्युएशन असताना मी तिला घेऊन डेटवर जाणं बरोबर नाही दिसणार. ते मलाही पटत नाही. साहिल नकार देतो. अरे डेट म्हणजे काय? फक्त कॅन्डल लाईट डिनरच नसतं रे. तुला अंजलीला भेटायला जायचं होतं ना, मग सोबत मेघालाही घेऊन जा. बोल तिच्याशी. नाराजी घालव तिची. अंजलीला भेटली ना की सगळी नाराजी पळून जाईल तिची. त्या दोघीही खुश होतील आणि तुम्ही तिथे असल्यामुळे मीही निश्चिंत असेल. कशी वाटली माझी आयडिया? अंकुश भुवया उंचावत विचारतो. एक नंबर ब्रो. मी घरी कळवतो. तू तिला कसं बसं पाठवायचं ते. साहिल खुश होऊन बोलतो. ते तू माझ्यावर सोड. अंकुश त्याला आश्वस्त करतो. साहिल घरी बाबांना कॉल करून कळवतो. बाबांना तो जातोय हे कळतं तेव्हा तो रिलॅक्स होतात. थोडंफार बोलून साहिल कॉल कट करून अंकुशच्या डेस्कलाही भेटून घेतो. दुसऱ्या दिवशी चिवूच उठल्यापासूनचं प्लॅनिंग सुरू झालं होतं. अंजलीला थांबून सोडलं होतं तिने. कुठे पिकनिकला जायचं, तिथे काय काय असलं पाहिजे, कोणती मज्जा करायची, काय खाऊ न्यायचं, सगळं प्लॅनिंग तिचं अंजलीला सांगणं चालू होतं. मम्मा, तू कुकीज कर ना. मला आणि अजूला आवडतात तसे. आणि पेस्ट्री पण, कॉर्न कटलेट्स पण. आणि आपण स्नॅक्सही घेऊ. मी डॅडला सांगते. चॉकलेट्स पण घेऊ ना. मम्मा प्लीज. शिव तिचं प्लॅनिंग सतत सांगत अंजलीला मस्का मारत होती. हो करूया सगळं. अंजली शांतपणे उत्तर देते. मम्मा, तू ड्रेस कोणता घालणार? तू पण जीन्स आणि टॉप घाल. आपण दोघी सेम सेम दिसू. चिऊ खुश होऊन बोलते. अंजली किचनमध्ये काम करता करता उत्तर देत होती. मम्मा बोल ना गं. तू तर काहीच प्लॅन करत नाही आहेस. चिऊ नाराज होऊन बोलत तिचा हात खेचते. चिऊ बस. किती बडबड सुरू आहे तुझी. 2 मिनटं शांत नाही का? मागे मागे फिरतेस. आता गरम गरम चहा अंगावर सांडला असता. काय करावं ना मी तुझं? मग थोडं लांबून बोल ना. काल रात्रीपासून तसंच ऐकत आहेस. अंजली चिडून बोलते. मम्मा. चिऊ बारीक चेहरा करून बोलते. काही मम्मा बिम्मा नाही. कोणी नाही जात आहे पिकनिकला. गुपचूप स्टडी कर जा. कोणी नाही येणार आहे इथे. अंजली चिडून बोलते. नाही, तू खोटं बोलतेस. डॅडने मला प्रॉमिस केला आहे मला. चिऊ पण चिडून ओरडते. मग जा, तुझ्या डॅडनाच विचारून ये. सकाळपासून पिकनिकचं रडगाणं लावलेस. नाही जात आहे कोणी कुठे. समजलं? नाही जात आहोत आपण पिकनिकला. अंजली मोठ्याने ओरडते. चिऊ घाबरून दचकून मागे होते. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आवाजात अंजली तिला ओरडली होती.
विना अंजलीचा वाढलेला आवाज ऐकून तिथे बघायला म्हणून आली तर चिऊ घाबरून मुसमुसत होती. अक्षरशः थरथरत होती ती. ते पाहून विना लगेच तिला जवळ घेते. शांत शांत हो बाळा, नको रडू, गप्प बस. विना तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसते. तिला तिच्या रूममध्ये शांत करत घेऊन जाते. अंजली तशीच सोफ्यावर डोकं धरून बसते. काहीच सुचेनासं झालं होतं तिला. चिऊची एवढी एक्साइटमेंट बघून तिचं मन मोडणार हे नक्की होतं, कारण ह्या सिच्युएशनमध्ये बाहेर फिरायला जाणं शक्यच नव्हतं. तिला काही ह्यातलं सांगूही शकत नव्हती. त्यात अंकुशने पण असं प्रॉमिस केले. ती परत मग तिच्या डॅडवर कसा विश्वास ठेवेल का, ह्याची भीती वाटत होती. त्या भीतीमुळेच तिचा राग चिऊवर निघाला. थोड्या वेळाने मेघा तिची बॅग घेऊन खाली येते. साहिल पार्किंग एरियामध्ये गाडीला टेकून तिचीच वाट बघत होता. मेघाला बघितलं तसा त्याने कारचा डोर ओपन केला. ती पण काही न बोलता गुपचूप बसली. साहिल थोडा चकितच झाला. ती काही न बोलता गाडीत येऊन बसली म्हणून. अंकुशनं नक्की काय सांगितलं हिला की ही एवढी शांत येऊन बसली? ना राग ना चिडचिड, कसं काय? एवढं वादळ शांत कसं काय? की वादळाआधीची शांतता आहे? त्याने एक नजर तिच्याकडे टाकली. ती शांत खिडकीतून बाहेर बघत होती. तिला डिस्टर्ब न करता त्याने गुपचूप कार चालवण्याकडे लक्ष दिलं. दुसरीकडे मायाने त्याची माणसं सगळीकडे पसरवली होती. कसून शोध चालू होता. आजचाच दिवस होता त्यांच्या हातात, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं. त्यामुळे तो त्याचे आहेत नाही ते सगळे कॉन्टॅक्ट, सगळ्या ओळखी त्याने काढलेल्या. अंजलीच्या घरावरही त्यांची बारीक नजर होती, पण साहिलनं सिक्युरिटी खूप जास्त टाईट केली होती. त्यामुळे बंगल्यात कोण आहे कोण नाही हे समजत नव्हतं. अंकुशने सांगितल्याप्रमाणे बाजीनंही बरोबर तयारी करून ठेवली होती. फक्त तो योग्य संधीची वाट पाहत होता. अंकुशला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, म्हणूनच त्याने बाजीलाही कामगिरीत दिली होती. साहिलला मेघा खूप बोलत नसल्याने अस्वस्थ वाटत होती. ती शांतपणे बसून बाहेर बघत होती. त्याने पुढे छोटी टेकडी पाहून गाडी तिथे नेऊन थांबवली. गाडी इथे का थांबवली? मेघा गाडीत बसल्यापासून पहिला शब्द त्याच्याशी बोलली असेल. मला तुझ्याशी बोलायचंय, प्लीज बाहेर ये. तो तिच्या बाजूचा दरवाजा उघडत शांतपणे म्हणाला. मेघाही काही न बोलता गुपचूप बाहेर आली. तिलाही बोलायचं होतं त्याच्याशी, पण त्याला किती फरक पडतो ते पाहायचं होतं. ती पुढे जाऊन हाताची घडी घालून समोरचं दृश्य बघत उभी राहिली. मेघा, आय एम सॉरी, प्लीज बोल ना गं. साहिल कार लॉक करून तिच्या मागे गेला. तुम्ही का सॉरी बोलताय सर? ते मुद्दाम सर या शब्दावर जोर देते. मेघा प्लीज ना, अशी नको वागूस. तू तरी समजून घे ना. तुला माहिती आहे मी मुद्दाम नाही केलं सगळं. त्यावेळी परिस्थिती अशी होती की सगळीकडे लक्ष द्यावं लागत होतं. एक चूक झाली असती तर आपण अंजलीला गमावलं असतं. तो शकील हलक्यात घेण्यासारखा माणूस नाही. आधीच मी माझ्या बहिणीपासून एवढी वर्ष दूर राहिलोय. आता परत नाही गमवायचं मग मला तिला. साहिल कळवळून समजावत होता. साहिल, अंजली माझीही मैत्रीण आहे. मलाही तिची काळजी होती. मी असं नाही म्हणत की तुम्ही मला त्याच वेळी सगळं सांगायला हवं होतं, पण नंतर तरी एकदा विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. आपण सिरियस रिलेशनशिपमध्ये आहोत. कॉलेज गोईंग मुलासारखं अट्रॅक्शनवालं प्रेम नाही आपलं. पुढे जाऊन आपण लग्नाचा विचार करतोय. मग तुम्ही एकट्यानेच ह्या सगळ्यात का सफर करताय? मी सगळ्या गोष्टीत बरोबरी करू शकणार नाही हे मला माहीत आहे, पण तुम्हाला सपोर्ट तरी करू शकते ना. तुमचा विश्वास हवा मला साहिल. कोणत्याही नात्यात विश्वास महत्त्वाचा, नाहीतर त्या नात्याला काहीच अर्थ नाही. मेघानं मनातली सल बोलून दाखवली. मेघा, आय प्रॉमिस,
पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्याकडून. पण काही वेळा असं होईल की मला तुला लगेच सांगता येणार नाही, तेव्हा मला समजून घे. पण योग्य वेळ आली की सगळ्यात आधी तुलाच सांगेल आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. थोडं समजून घे मला, साहिल विनंती करत म्हणाला. साहिल समजून घ्यायचा प्रयत्न करते, पण कधीकधी असं वाटतंय की मी तुमची कोणीच नाही. मेघाने घाबरतच मनातली गोष्ट उघड केली. मेघा, असा विचार पुन्हा मनात आणू नकोस. सर्वस्व आहेस तू माझं. मला थोडे दिवस दे. मी लवकरच तुझ्या घरी येऊन तुझ्या हात मागायला बोलेन. मग असं वेड्यासारखं पुन्हा विचार तुझ्या मनात येणार नाहीत. साहिल तिच्या डोक्यावर हलकीशी टपली मारत म्हणाला. सगळं समजतं, पण उगाच रुसून बसायचं असतं ना. साहिलने डोळे बारीक करत तिला पाहिलं. हा मग मला मनवायला, माझा रुसवा घालवायला तुम्ही आहात ना आता माझ्याकडे. मेघा डोळे मिचकावत हसली. हो का? आणि इथे माझी तारांबळ उडते, त्याचं काय? साहिलने हाताची घडी घालून विचारलं. हा मग अशी चूक करायचीच का? मेघानं ॲटिट्यूडने केस झटकत हसू लपवलं. काय आहे मॅडम, पहिली गर्लफ्रेंड आहे माझी, त्यामुळे मला एवढं काही ज्ञान नाही या गोष्टीतलं, म्हणूनच घाबरून जातो मी. साहिलनं नाटकीपणे बिचारा चेहरा करत उत्तर दिलं. ती बोलायला लागल्यामुळे साहिलला रिलॅक्स वाटलं. तिच्या या हट्टाला तो साथ देत होता. हो ना, माझे तर 100 बॉयफ्रेंड होते, मला काय सवयच आहे या सगळ्याची. मेघा रागात तोंड फुगवत म्हणाली. काय 100 बॉयफ्रेंड? साहिलनं तिला चिडवण्यासाठी नाटकी एक्सप्रेशन दिलं. शट अप, माझंही पहिलंच रिलेशन आहे. मेघा त्याच्या हातावर फटका मारत नजर खाली घालत म्हणाली. हाय, कसली गोड लाजते ग तू. साहिलनं हृदयावर हात ठेवत नाटकीपणे म्हटलं. राहू दे, उगाच मस्का नको. मेघा नाक मुरडत म्हणाली. बरं, निघायचं आता? साहिलनं तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. हो. साहिलच्या मनावरचं ओझं मेघाशी बोलून दूर झालं होतं. मेघा आता त्याच्यासाठी खूप खास आणि जवळची व्यक्ती होती. ती बोलत नव्हती तर त्याला सतत चुकल्यासारखं वाटत होतं. तिनं तरी आपल्याला समजून घ्यावं अशी त्याची इच्छा होती आणि तिनं ते समजून घेतल्यामुळे त्याला मन शांती मिळाली. गालात हसत गाडीत बसून सीट बेल्ट लावत त्याने FM ऑन केलं आणि गाडी सुरू केली. अंजलीच्या घराजवळ पोहोचल्यावर त्याने गाडी वॉचमॅनला पार्क करायला दिली. त्यानंतर रस्त्यात एक सुपर मार्केट लागलं. तिथे त्याने थोडी शॉपिंगही केली. साहिल आतमधला अंदाज घेत आत त्याला कोणी दिसत नाही तसे तो थोडं आणखीन आत जातो. अंजली चिवला नादी लावून खायला घालत होती, म्हणजे काहीतरी तक्रार असणार किंवा मग कोणतीतरी मागणी असणार. ए, साहिल थोडी भीती आड लपून तिला आवाज देतो. एंजल. चिव लगेच मागे इकडे तिकडे बघायला लागते. अंजलीही बघते आणि तिला साहिलचे शूज दिसतात. तशी ती गालात हसत शांत बसते. एंजल. साहिल परत तिला आवाज देत लपतो आणि त्यानंतर मम्मा, हा मामूचा आवाज आहे ना? चिव आवाज ओळखून विचारते. अंजली खांदे उडवत मला काय माहीत म्हणून ॲक्शन करते. हे माय लिटल एंजल. साहिल समोर येत तिला आवाज देत हात पसरतो. साहिल मामू. चिव खुश होऊन धावत त्याला मिठी मारते. मम्मा, मामू आलाय. मी बोलली ना, हा डॅड कधीच त्यांचे प्रॉमिस तोडणार नाही म्हणत खुश होत तिच्या मम्माला बोलते. साहिल मात्र कन्फ्यूज होऊन अंजलीकडे बघतो. ती डोळ्यांनीच त्याला नंतर सांगते म्हणून खुणावते. शोना, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, बघायचं तुला? साहिल तिला उचलून घेत स्माईल करत विचारतो. हो. चिव डोळ्यात चमक आणून मान डोलावते आणि त्यानंतर
तशी मेघा हसत दरवाजातून आत येत चिऊकडे बघत हसते. मेघा माऊ, चिऊ किलकिलत आनंदाने ओरडते आणि त्यानंतर इकडे, यस बेबी कम कम मेघा हात पुढे करून तिला स्वतःजवळ बोलवते. तशी चिऊ जाऊन लगेच तिला बिलगते. साहिल अंजलीजवळ येत एक बाजूने तिला मिठीत घेतो. कशी आहेस? तो अंजलीच्या डोळ्यात बघत विचारतो. तू आलास ना, आता एकदम मस्त. अंजली डोळे मिचकावत बोलते. जीव काय बोलत होती? कसलं प्रॉमिस केलंय अंकुशने? साहिल न कळून अंजलीला विचारतो. अरे, चिऊ अंकुशला त्या दिवशी सोडायलाच तयार नव्हती. तेव्हा त्यानेच सांगितलं की मी सगळ्यांना घेऊन येतो, मग आपण पिकनिकला जाऊ. तर तोच हट्ट चालू होता सकाळपासून. डॅड अजून कसे नाही आले. त्यांनी प्रॉमिस केलं होतं मला, पिकनिकला जायची तयारी करून ठेव म्हणून सांगत होती. समजवलं तरी ऐकेना. शेवटी ओरडले मग, म्हणून फुगून होती. ओ असं आहे का? बघू, करू काहीतरी. साहिल अंजलीला धीर देतो. पण वा, काय बात आहे, चक्क जोड्याने आलाय तुम्ही दोघे आम्हाला भेटायला. अंजली नाटकी सुरात चिडवत बोलते. हो मग आता पासूनच सवय करून घेतोय. साहिल डोळे मिचकावत अंजलीच्या चिडवण्याचं उत्तर देतो. घरी कधी सांगणार आहेस? आधी सगळं सॉल्व्ह होऊ दे, मग लगेच. ते दोघे आल्यामुळे चिऊ त्यांच्यात रमून गेली होती. मामा आणि माऊला बागेत घेऊन जाते. वीणाने जशी माहिती सांगितली तशी जेवढी लक्षात राहिली तेवढी सगळी त्यांना सांगत होती. त्यातच माऊसोबत बटरफ्लायच्या मागे बागडणं सुरू होतं. ते दोघे आल्याने तिच्यासोबत मस्ती करण्यात दंगून गेली होती. पिकनिकचा विषय थोड्या वेळासाठी तरी विसरून गेली होती ती. अंजलीने तेवढ्याच सुटकेचा निश्वास सोडला होता. नाहीतर तिला आता कसं समजवायचं ते एक दिव्यच होतं. अंजली वीणासोबत किचनमध्ये होती. जेवणाची काय तयारी करायची ते वीणा सांगत होती. सोबत छोटी छोटी कामं हातावेगळी करणं सुरू होतं तिचं. म्हणून मेघा ही किचनकडे वळली. मेघा शांत बाजूला उभी राहून तिला काम करताना बघत होती. काय ग, अशी का शांत उभी आहेस? काही पाहिजे का तुला? अंजली वळून तिच्याकडे बघत विचारते. मेघा काही न बोलता तिला एक घट्ट मिठी मारते. अंजली ही काही न बोलता प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवते. खूप कमी दिवसात अगदी घट्ट जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या होत्या. काही नाती खूप कमी वेळात खास होऊन जातात आणि आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळतात. त्या व्यक्तीशी मैत्रीसारखं अनोळखं नातं नाही दुसरं. दोघींच्याही डोळ्यात पाणी होतं. एकही शब्द बोलल्या नव्हत्या, पण एकमेकींच्या भावना समजत होत्या. मम्मा, पाणी दे ना. शिव पळत किचनमध्ये येते. त्या दोघींना रडताना बघून शांत होऊन जाते. काय झालं मम्मा, तुम्ही रडत का आहे? चिऊ निरागसपणे विचारते. काही नाही ग चिऊ, मम्माला खूप दिवसांनी भेटले ना, म्हणून थोडं रडू आलं. मेघा तिचा बारीक चेहरा बघून तिला समजावते. ओ, मला पण माझ्या फ्रेंड्सची आठवण येते. चिऊ बारीक तोंड करून बोलते. आपण जाऊया लवकर भेटायला त्यांना. मला सांग, तू किचनमध्ये का आली? तुला भूक लागली? खाऊ पाहिजे? मेघा तिला उचलून घेत प्रेमाने विचारते. नाही, मी पाणी घ्यायला आले, मामू आणि माझ्यासाठी, चिऊ आठवून बोलते. अंजली लगेच पाण्याची एक बॉटल मेघाकडे देते आणि परत किचनचं काम करायला घेते. तर मित्रांनो, इथून पुढची स्टोरी तुम्ही रीड करा.